नमस्कार. आज आम्ही याच ठिकाणी कणगुले गावामध्ये आज व्हिजिट देत आहोत. कणगुले गाव हे गावदेवीचं देवस्थान आहे. हे देवीची ही प्रतिमा आहे बघा, तुम्हाला आपल्याला दाखवत आहे. हे बघा, ही अशी कोकणामध्ये या अशा पद्धतीचं पालखी म्हणजे शिमगा हा उत्सव आहे. असं मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जातो. हे सवाद आणि तुम्हाला कणगुले गाव ग्रामपंचायत आहे कणगुले. तर कणगुले ग्रामपंचायत हे पुजारी आहेत, हे इथे बसलेले आहेत. आणि हा होळीचा सण इथं मोठ्या उत्सवात याच ठिकाणी साजरा केला जातो. इथं एक मंदिर आहे, इथं एक झाड होतं, त्या झाडाचं सुद्धा खूप त्याचं वय झाल्यामुळं त्याला तोडलं गेलं. आणि हे बघा, हे कणगुल्यातील एक मंदिर आहे, ते पण चांगल्या प्रकारे त्याची सजावट केलेली आहे. हे बाबा आहेत, हे पुजारी आहेत तिथले. तर यांच्याकडे आपण काही चर्चा करूया. तर नमस्कार. नमस्कार बाबा. तुमचं नाव काय बाबा? दौलत शहाजी पवार. दौलत शहाजी पवार. तर आपण ही जी पालखी आहे, ही पालखी आपण सजावट केलेली आहे ह्या कणगुले गावामध्ये. तर हे पालखीचा जो उत्सव आपण साजरा करता, ह्या देवीचं नाव काय? जन्य. हां, जननी आहे. ओके. तर ही आपल्या गावामध्ये ही पालखीचं जरा ही जननी आहे, तर तुम्ही काही माहिती देऊ शकता का? ही पालखी कुठून येते, ही कोणाची बहीण आहे, हे म्हणजे हिचं उगमस्थान कुठं आहे? तसं तुम्ही मला सांगितलं, तिथून पालखी इथे येते, त्या पद्धतीने मला थोडी माहिती द्या. ही पालखीचं ही जननी आहे काय करते, म्हणजे हिचं हिला पुढे तुम्ही कुठे नेऊन देता? आम्ही ठिकाण काढतो, गावात आणतो, ओटे ओटे भरतो आम्ही सगळे गावात. परत ह्या ठणकं ते येते ते. हां. नाही, ही जननी आहे ही तुमच्या ग्रामस्थांचं दैवत आहे की बाहेरून कुठून येते? नाही, आपल्या गावाकडे ग्रामस्थांचं. मग ही जी देवी आहे, जननी आहे, तुम्ही जेव्हा ही जी सजावट करता तर तुम्हाला काही अडचणी येतात का? नाही, काही नाही. मग तुम्हाला हे जागृत देवस्थान आहे की जागृत आहे. पण तुम्हाला काय फायदा झाला का ह्या देवीपासून? काय नाही, चालले आपले ठीक चालले. आपले आहेत पोराबरा आनंदच आपले ती आनंद ठेवून आपल्या असते आपले ह्या एवढा करोना झाला तर काय नाही, कोणी ढकार नाही भेटा काय नाही. ओके. मग ही जननी आहे, आता तुम्ही तुमची पुण्या मुंबईतून सुरतवरून अशी अनेक लोक येतील, चाकरमणी येतील, सजावट हे तेच करतात. ओके. मग आज तुम्ही सांगा, ह्या अशा प्रकारे ह्या जननी आईचं हे सजावट केलेली आहे. पण आज तुमच्या इथे ही सजावट करत असताना किंवा काय, ही जननी आई म्हणजे काय आहे, म्हणजे ही कुठून, ही कोणाची बहीण आहे? बहीण ती माटूनमध्ये बहीण तिची. माटवणमध्ये? हां, माटूमध्ये कोणाची? तीच. हे दोघे बहिणी आहेत. हां, बहिणी बहिणी. ओके. त्या आपण सांगू शकतो, काय जुन्या लोकांना माहिती आहे त्यातलं, आपल्याला काय तेवढा माहिती नाही. हे दोन बहिणी आहेत माटवणची, आणि ही अशी माहिती आहे आम्हाला. ओके. मग ह्या जंगलामध्ये आता तुम्ही सांगा, तुम्ही इथे कशासाठी बसलेला आहात? इथे पूजेसाठी बसलेला आहात का? पूजेसाठी बसलेला. अच्छा. ओके. मग हे असं बघा, अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे याची सजावट करून हे खूप आनंदात हा उत्सव साजरा केला जातो. कोकणामध्ये हा उत्सव म्हणजे शिमगा हा उत्सव शिमगा म्हणून आपण मानला जातो. आणि आनंदात लोक ह्या पालखीचा आनंद घेतात, पालखी नाचवतात, लेझिम आणि अनेक तालासुरात याचं सुद्धा स्वागत आणि आनंद घेतला जातो. धन्यवाद.